Today we have seen the problem on death of partner, textbook problem number 5. The balance sheet of Sohan, Rohan and Mohan, who were sharing profits and losses in the ratio of 3:2:1 as follows. In this problem, balance sheet and some adjustments are given and we have to prepare only partners capital account and working note. इथे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट ही आपली वर्किंग नोट असेल आणि पार्टनर कॅपिटल अकाउंट आपल्याला फक्त इथे करायचं आहे. पण प्रॉफिट लॉस कॅल्क्युलेट रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉस कॅल्क्युलेट करण्यासाठी रिव्हॅल्युएशन अकाउंट ही सुद्धा आपली वर्किंग नोट आहे. हा पार्ट ऑफ आन्सर नाही आहे पण वर्किंग नोट आहे. Mr. Rohan died on 1st October 2019 and the following adjustments were made. की रोहनची डेथ झाली. ॲडजस्टमेंट नंबर 1, गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹30,000. इथे गुडविल रेज आहे. इथे एंट्री होणार आहे आपल्याकडे गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तत्पूर्वी कॅपिटल बॅलन्सेस रेकॉर्ड करूया. बाय बॅलन्स ब्रॉट अप सोहन 20,000, रोहन 20,000 and मोहन 20,000. Goodwill credited to partners capital account by goodwill account. By goodwill account entry होते goodwill account debit to all partners capital account. आता रेशो बघा इथे 3:2:1. गुडविल 30,000 डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल आहे. त्यामध्ये 30,000 आहे गुडविल. सोहन 30,000 into 36. रोहन 30,000 into 6 and मोहन 30,000 to 1/6. एवढंही करण्याची काही आवश्यकता नाही. ॲक्च्युअल 6 × 6 30 म्हणजे 5,000 गुणिले 3 15,000. 6 × 6 30. 5,000 गुणिले 2 10,000. 6 × 6 30. 5,000 गुणिले 1 5,000 म्हणजे टोटल 15 आणि 10 25 आणि 5 30,000 टोटल गुडविल आहे. इथे क्रेडिट होईल. सोहन 15,000, रोहन 10,000 आणि मोहन 5,000. Then land and building and machinery were found to be undervalued by 20%. तर बॅलन्स शीटमध्ये लँड अँड बिल्डिंग आपल्याला 40,000 रुपये दिली. इथे आपण म्हणूया 2 नंबर लिहितो. अंडर व्हॅल्युएशन ऑफ लँड अँड बिल्डिंग. या प्रकारची ॲडजस्टमेंट माझ्या माहितीप्रमाणे फायनल अकाउंट किंवा ॲडमिशन ऑफ पार्टनर्स यामध्ये झालेली आहे. लँड अँड बिल्डिंग 40,000 अमाऊंट दिली आपल्याला आणि ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले 20% अंडर व्हॅल्यूड आहे.
आता 20% अंडर व्हॅल्यूड आहे, म्हणजे दिलेली जी कॉस्ट आहे लँड अँड बिल्डिंगची ही 80% आहे. म्हणजे इथे थोडक्यात करूया आपण. 80% बरोबर 40,000. 10वीला आपण जसं गणित सोडवतो तसंच आहे थोडक्यात. 80% बरोबर 40,000, तर 20% बरोबर किती? म्हणजे 40,000 गुणिले 20 बरोबर येईल 1 2 3 4 5 0 आणि 4 2 8. 8 लाख भागिले 80, शून्य गेले 8 1 8 8 1 8 1 2 3 4. येथे आले 10,000. आता 10,000 अंडर व्हॅल्युएशन ऑफ बिल्डिंग, म्हणजे बिल्डिंगची कॉस्ट 20% कमी दाखवली होती, म्हणजे आपल्याला अंडर व्हॅल्युएशन ऑफ ऍसेट आहे, त्यामुळे तिथे ऍड करावं लागेल 10,000, म्हणजे आपला प्रॉफिट आहे. रेकॉर्ड होईल रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट 10,000. Buy land and building account 10,000. Next, then under valuation of machinery, same. Under valuation of मशिनरी. आता मशिनरी 20% अंडर व्हॅल्यूड दिली आहे, याचा अर्थ बॅलन्स शीट मध्ये जी मशिनरीची आपल्याला कॉस्ट दिली आहे 80,000 80,000, ही 80% असणार आहे. मग इथे असणार 80% बरोबर दिलेली अमाऊंट 80,000, तर 20% बरोबर इथे पुन्हा तिथं गुणाकार 8 2 16 16 लाख भागिले 80, 8 1 8 8 2 16. 80% बरोबर 80,000, तर 20% बरोबर येणार आपल्याकडे इथे 20,000, म्हणजे 20,000 एवढी अमाऊंट मशिनरी अंडर व्हॅल्यूड आहे, म्हणजे ऍसेट बाजूला अमाऊंट ऍड करणार, आपला प्रॉफिट आहे. क्रेडिट साईडला रेकॉर्ड करूया बाय मशिनरी अकाउंट. By machinery account 20,000. Investment are valued at rupees 60,000. Next, तीसरी ऍडजस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आर व्हॅल्यूड ॲट रुपीज 60,000. आता बॅलन्स शीट मध्ये बघा, इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिली आहे 40,000 40,000, आणि इन्व्हेस्टमेंट इकडे म्हटलंय 60,000, म्हणजे 20,000 इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज झाली आहे, वाढली आहे. याचा अर्थ आपला प्रॉफिट आहे बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट 20,000. बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट 20,000. नेक्स्ट, फोर्थ ऍडजस्टमेंट. स्टॉक टू बी अंडर व्हॅल्यूड बाय रुपीज 5,000. तर स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे, याचा अर्थ हे सुद्धा लँड अँड बिल्डिंगही अंडर व्हॅल्यूड होतं, मशिनरी अंडर व्हॅल्यूड होती, ऍसेट आहे. पोस्टिंग इथे क्रेडिट लावली, इथे कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण तुम्हाला 5,000 रुपयांनी लँड अँड बिल्डिंग स्टॉक अंडर व्हॅल्यूड सांगितलं, आपला प्रॉफिट आहे बाय स्टॉक अकाउंट 5,000. नेक्स्ट, पेटंट्स वेअर व्हॅल्यूलेस. आता पेटंट्स वेअर व्हॅल्यूलेस म्हणजे एंटायर अमाऊंट ऑफ पेटंट्स राईट ऑफ. पेटंट राईट ऑफ करायचे. आता ऍसेट साईडला बघा, पेटंट आहेत 12,000,
ते आपण राईट ऑफ करणार, म्हणजे ऍसेट बाजूला वजा करणार. आपला टोटली हा लॉस पोस्टिंग होईल रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू पेटंट्स अकाउंट, टू पेटंट्स अकाउंट 12,000. सगळी रक्कम आपल्याला इथे राईट ऑफ करायची आहे, म्हणजे पेटंट 0 राहणार आहेत आता. नेक्स्ट पुढे बघा. त्यानंतर अतिशय महत्वाची ऍडजस्टमेंट आहे, लास्ट ऍडजस्टमेंट. मिस्टर रोहन वॉज एंटायटल्ड टू शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ अँड इट वॉज डिसाइडेड दॅट ही मे बी अलाउड टू रिटेन हिज ड्रॉइंग्स ॲज हिज शेअर ऑफ प्रॉफिट. रोहन्स ड्रॉइंग टिल द डेट ऑफ डेथ वॉज ₹25,000. आता याच्यात जे शेवटचं वाक्य दिलंय की रोहन्स ड्रॉइंग टिल द डेट ऑफ डेट वॉज ₹25,000, म्हणजे रोहनच्या डेथ पर्यंत त्याने जे ड्रॉइंग घेतलंय ते आहे 25,000. आणि आता पहिलं वाक्य बघा. मिस्टर रोहन वॉज एंटायटल्ड टू शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ अँड इट वॉज डिसाइडेड दॅट ही मे बी अलाउड टू रिटेन हिज ड्रॉइंग्स ॲज हिज शेअर ऑफ प्रॉफिट. म्हणजेच की रोहनच्या डेथ पर्यंत त्याचा जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिट ड्रॉइंग्स इतकाच आहे. ड्रॉइंग्स एवढाच आहे. आता ड्रॉइंग्स किती आहे? 25,000. पहिलं ड्रॉइंगचं पोस्टिंग करूया आपण. डेबिट साईडला इथे टू ड्रॉइंग्स ₹25,000. एवढं डेथ अप टू द डेट ऑफ रोहन्स डेथ ड्रॉइंग आहे 25,000. आणि हे 25,000 एवढाच रोहनचा शेअर ऑफ प्रॉफिट आहे अप टू द डेट ऑफ हिज डेथ. आता हा प्रॉफिट असतो हा आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला दाखवतो. म्हणजे इथे क्रेडिट करावं लागेल बाय, आधी प्रॉब्लेम झालेले आहेत, फक्त हा टाईप थोडासा वेगळा आहे. बाय प्रॉफिट और लॉस सस्पेन्स अकाउंट ₹25,000. म्हणजे जेवढं ड्रॉइंग घेतलं होतं तेवढाच इथे रोहनला प्रॉफिट दिलाय. म्हणजे काय, बॅलन्स 25,000 ला 25,000 निघून गेले थोडक्यात. म्हणजे बॅलन्स पुन्हा इथे 0 झाला. इथे ऍडजस्टमेंट आपल्या कम्प्लीट झाल्यात. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. ही वर्किंग नोटच आहे, कारण प्रॉफिट आपल्याला इकडे ट्रान्सफर करावं लागेल. इथे डेबिटला 12,000 आहे. क्रेडिट टोटल इज मोर दॅन डेबिट टोटल. 20 आणि 40 10 50 55,000. टोटल ऑफ 55 वजा 12 म्हणजे इथे 43,000 इंटू कॅपिटल अकाउंट रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. ट्रान्सफर टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रोहन अँड मोहन प्रॉफिट 43,000. एक दुरुस्ती आहे. ऍडजस्टमेंट नंबर 4. स्टॉक टू बी अंडर व्हॅल्यूड बाय ₹5,000. स्टॉक 5,000 ने अंडर व्हॅल्यूड करायचं आहे आपल्याला. मी तुम्हाला अंडर व्हॅल्यूड इथे प्रॉफिट दाखवला होता, क्रेडिट दाखवला होता, पण तो आपल्याला 5,000 ने अंडर व्हॅल्यूड करायचा आहे. याचा अर्थ ऍसेट बाजूला स्टॉक मधून तो वजा करायचा आहे, कमी करायचा आहे, म्हणजे आपला लॉस आहे. डेबिट बाजूला इफेक्टिव्ह टू स्टॉक अकाउंट 5,000. नेक्स्ट. अँड प्रोव्हिजन ऑफ 10% ॲज डेटर्स वॉज रिक्वायर्ड. म्हणजे इथे RDD आहे. डेटर्स ऍसेट बाजूला दिलेत आपल्याला 30,000. त्या 30,000 वर 10% RDD. आता ऍसेट बाजूला आपण RDD वजा करतो. RDD चा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला देतो. RDD अकाउंट 3,000 टू RDD अकाउंट 3,000. अजून
अजून एक आपलं पोस्टिंग राहिलं होतं तेही लगेच क्लिअर करून घेऊया. जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय जनरल रिझर्व्ह अकाउंट. आता जनरल रिझर्व्ह 27,000 दिलाय. 3-2-1 27,000 भागिले 6 म्हणजे 13,500. 2 शेअर आहेत म्हणजे 4,500 गुणिले 2 9,000 आणि 4,500 जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर झाला. आता इथे रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. 30 आणि 20 40 आणि 10 50,000. इथे 50,000 वजा 12 आणि 5 17 आणि 3 20 म्हणजे 30,000 रुपये प्रॉफिट येईल. प्रॉफिट रिव्हॅल्युएशन प्रॉफिट असेल ट्रान्सफर करायचे आपल्याला ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. म्हणजे येणार सोहन रोहन अँड मोहन. 30,000 प्रॉफिट आहे. 6 ने भाग घालवायचा. 6 5 30 म्हणजे 3 भाग आहेत सोहनचे. 5 त्रिक 15,000 5 दुणे 10,000 आणि 5,000 असे 15 आणि 10 25 आणि 5 टोटल प्रॉफिट 30,000. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. एखादा विद्यार्थी प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट असेल 15,000 10,000 आणि 5,000. हजार 10,000 आणि 5,000. आता अकाउंट क्लोज करूया. सगळ्यात पहिल्यांदा रोहनची डेथ झाली. रोहनचं अकाउंट क्लोज करूया. 20 आणि 10 30 30 आणि 20 50 50 आणि 10 60 म्हणजे 69,000. इकडे येईल 74,000 वजा 25,000 म्हणजे 49,000 बॅलन्स येईल. 49,000 टू रोहन्स एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. कारण रोहनची डेथ झाली त्याचा जो कॅपिटल बॅलन्स असेल तो त्याच्या रोहनच्या एक्झिक्युटर लोन अकाउंटला ट्रान्सफर केला 49,000. त्यानंतर आता नेहमीप्रमाणे सोहन आणि मोहन यांचे अकाउंट क्लोज करूया. 20 आणि 15 35 35 आणि 40 50 60 आणि 3 63,500 63,500 बॅलन्स मनी येईल इथे 63,500. मोहन 20 आणि 5 25 आणि 5 30 34,500 34,500 बॅलन्स येईल 34,500. म्हणजे हे कंटिन्युइंग पार्टनर राहिले सोहन आणि मोहन. टू बॅलन्स कॅरीड आउट. आपल्याला या प्रॉब्लेममध्ये रोहन्स एक्झिक्युटर लोन हा भाग जास्त महत्वाचा आहे 49,000.
Thank you.